नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण करूया इथे कोथिंबीर वडी। मी आता मिक्सर जारमध्ये घेतले आहे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरवी मिरची, ओवा, बडीशोप ते मस्तपैकी मी वाटून घेतलेलं आहे। दुसऱ्या साईडला इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये ते वाटण टाकले आहे, नंतर मीठ टाकलं, तीळ टाकले आहेत आणि इथे मी 1 वाटीभर बेसन घेतलं आहे। ते बेसन मी आता अर्धा करून वापरणार आहे। इथे एकदम आपण सगळं ते मिश्रण एकजीव करून घेऊया आणि मग उरलेलं त्याच्यामध्ये अर्धी वाटीचं बेसन राहिलेलं तेही मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण इथे तांदळाचं पीठ वापरूया, त्याच्याने आपल्या वड्या अगदीच खुसखुशीत होतील। थोडंसं मिश्रण आपल्याला कोरडं वाटत होतं म्हणून मी त्याच्यात थोडं पाणी घातलं आहे आणि त्याचा असा मस्तपैकी असा डो तयार केलेला आहे। हळद आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे, तोही मस्तपैकी आपण असं मिक्स करून एकदम छान त्याचा डो तयार करायचा आहे। इथे चाळणीला मी मस्त तेल लावलेलं आहे, त्याच्यावरती असा वड्यांसारखा आकार येण्यासाठी ही डोचा आकार तयार केलेला आहे आणि तो मी वाफवायला ठेवलेला आहे। 15 मिनिटांमध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे असं वड्या शिजलेल्या आहेत। आता त्याचे आपण काप करून घेऊया, पण त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो। तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा तुम्हीही। एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मस्त अशा वड्या आपण तळून घेतल्या आहेत। आहा हा हा, काय सुगंध सुटला होता या वड्यांचा। तर मी तुम्हाला आता प्लेटिंग करून दाखवते, कारण की या वड्या आमच्या इथे 10 मिनिटात फस्त होणार आहेत।